एन्जॉय। हॅलो फॅमिली, कशा आहात? मजेत ना? तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, तुमच्या मनातील सर्व चांगल्याच इच्छा पूर्ण होऊ दे ही बाप्पाचरणी प्रार्थना करते। आज आहे रविवार आणि संकष्टी चतुर्थी आहे आज, तर तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। तर या निमित्त आज आम्ही फॅमिली जाणार आहोत पुण्याला दगडूशेठ गणपतीला। तर आम्ही सर्वजण लवकर उठलो आणि रेडी झालो आहोत आणि आता मी चालले खाली। सगळेजण खाली वाट बघत आहेत, तर पटकन आता मी आवरलं आणि म्हटलं चल आता निघायचं आहे, त्यासाठी आधीच व्हिडिओ शूट करते, इंट्रो करते आणि तुम्हाला घेऊन जाते पुण्याला दगडूशेठ हलवाई गणपतीचं तुम्हाला दर्शन करवते। तर आतमध्ये मोबाईल अलाउ नाही आहे, तर मी बाहेरून गणपतीचं मंदिर कसं आहे तिथे आज रविवार आहे त्यामुळे शक्यतो जास्त गर्दी असणार आहे आणि चतुर्थी सुद्धा आहे त्यामुळे जास्त गर्दी असणार आहे। तर 6च्या आधी जर गेलो तर आपल्याला नंबर लवकर लागेल आणि लवकर रिटर्न आपण घरी येऊ, त्यासाठी लवकर जायचं आहे। जर उशिरा गेलं तर खूप गर्दी होणार आहे, त्यामुळे आम्ही पटकन उरकून निघणारच आहोत आणि आम्ही सर्व फॅमिली जाणार आहोत। फक्त आई आहेत ते थांबणार आहेत घरी। तर आता खाली जाते, इहिका सुद्धा खाली आहे, सगळेजण रेडी झालेले आहेत, आता मला फक्त जायचं आहे। तर घेऊन जाते तुम्हाला, दर्शन करूया आणि रिटर्न परत घरी आल्यानंतर बोलूया। लालपरी म्हणतात तिने। हाय बाय बाय, एन्जॉय। गेम्स वगैरे आहेत का? गेम आहे ना? नाही आहे? चालते, या लवकर हां, बाय बाय। घरी बोलवा सगळ्यांना। तर मी असं का म्हणाले, कारण की त्यांचं आज आहे गेट टुगेदर। त्यांची 12वीची बॅच आहे, तर 11वी 12वीची बॅच आज त्यांनी गेट टुगेदर ठेवलेलं आहे। ही का झोपलेली आहे त्यामुळे आता मी दरवाजा लिहून घेते। तर मस्त असं त्यांचं गेट टुगेदर होणार आहे आज आहे रविवार आणि रविवारी त्यांनी गेट टुगेदर ठेवलेलं आहे आरती हॉटेलला। तर त्यांना म्हटलं की तुम्ही असं फन फेअर ठेवा, गेम्स वगैरे ठेवा काहीतरी। आय थिंक असेलही, मला ते नाही बोलले पण असेलही काहीतरी, आणि जेवण वगैरे तर असतंच, ते काही विशेष नाही आहे। आणि छान ॲक्टिव्हिटी ठेवा, वेळ देता येईल, गप्पा मारता येईल। तर बघूया आता काय म्हणतात ते। आता संध्याकाळीच येतील डायरेक्ट, त्यामुळे आता त्यांना आल्यानंतर विचारीन काय काय मजा केली तुम्ही। आणि खूप वर्षानंतर एकमेकांना भेटतो ना, तो आनंदच वेगळा असतो। भेटण्याची जी असते ना उत्सुकता, अरे आपण एकमेकांना भेटणार आहे, आपण किती वर्षापूर्वी एकमेकांशी बोलत होतो आणि कॉन्टॅक्ट नसतो खरंच। त्यानंतर कॉलेज झाल्यानंतर, शाळा झाल्यानंतर अजिबात कॉन्टॅक्ट नसतो, कोण कोणाच्या कामामध्ये इतकं बिझी राहतं ना। आणि जर असं गेट टुगेदर ठेवलं तर एकमेकांना वेळ मिळतो, गप्पा वगैरे होतात, काय चाललं काय नाही, सुखदुःख एकमेकांबरोबर वाटले जातात आणि त्यामुळे ना मन मोकळं होतं आणि आनंदही तेवढाच होतो की अरे आपण सर्वांना भेटतोय आणि आपल्या खास मैत्रिणी ज्या खूप बेस्ट फ्रेंड असतात तर त्या आपल्याला भेटल्या तर आणखीनच मजा असते। तर त्यांना म्हटलं छान फन फेअर वगैरे ठेवा, मजा करा, एन्जॉय करा। आम्ही मगाशीच जाऊन आलो आहोत पुण्यावरून आणि दर्शन छान झालं, जास्त काही गर्दी नव्हती। त्यानंतर ना खूप गर्दी वाढायला लागली होती कारण की संकष्टी चतुर्थी होती, त्यामुळे जास्तच गर्दी होणार होती। तर बरं झालं आम्ही सकाळी लवकर गेलो आणि सकाळी ना खूप हवा होती आणि सकाळचं वातावरणसुद्धा क्लाउडी होतंच, पण आत्ता ना ऊन पडलेलं आहे पण हवा मात्र चालू आहे
आणि ही त्याला झोपवले आता. ती काही सकाळी तिला लवकर उठवलं त्यामुळे तिला परत झोप लागली आहे. तर ती झोपेपर्यंत माझे बाकीचे कामं उरकून घेते आणि नंतर मी तुमच्यावर शेअर करणारच आहे माझे दुसरे काही छोटे मोठे कामं आहेत ते. आणि आज मला ना माझी बॅग आवरायची आहे, कारण की मला जायचं आहे माहेरी आईकडे. यात्रेला आले होते त्या दिवशीच गेले असते, पण माझं काहीच रेडी झालेलं नव्हतं, त्यामुळे मी नाही गेले. आता मी नंतर त्या भावाला बोलवीन किंवा पप्पा येतील न्यायला मला, तर त्यांच्याबरोबर मी जाईन. आणि म्हटलं तर ते मेकअप आरसा पण आवरायचा आहे, कबर्ड पण आवरायचं आहे, खूप कामं बाकी आहेत. पण आता ते नंतर आवरेन हळूहळू जसं वेळ भेटेल तसा. पण आता मला बॅग पॅक करायची आहे आणि मेकअप आरसा जर मला वेळ भेटला तर तोही मी आवरून घेईलच लवकरच, कारण की आता कसं नंतर करेल म्हटलं तर नाही होते, कारण की खूप वेळ जातो आणि तसंच दिवस वाढत जातात, मग तसंच राहून जातं माझ्याकडून. त्यामुळे म्हटलं आता माझं जे काही छोटे मोठे कामे घरातले ते उरकून मग ते काम घेणार आहे करायला. आम्ही सर्वजण येईपर्यंत आईने स्वयंपाक उरकून घेतलेला, फक्त खिचडी राहिली होती, ती खिचडी मी केली आणि नंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं. सर्वजण गेले तिथे आपल्या आपल्या मार्गाला. आता आम्ही दोघीच आहोत. आता म्हटलं तिला झोपवलं आहे आणि मग माझे कामं उरकून घेते. चला आता मग माझे कामं उरकल्यानंतर मी बोलते तुमच्याबरोबर. हातेडी आहे आणि या हातेडी मला खूप आवडतो आणि इकडे कर्टन्स मी लावून घेते, कारण की सनलाईट खूपच येत होती त्यामुळे. आणि ह्या टेबलवरचे जे बारीक सारीक वस्तू आहे ना त्या उचलून ठेवत आहे. चार्जर वगैरे ठेवला एका साईडला आणि इथे ती खेळणे इहूचे खेळणे आहेत त्यामुळे ते उचलून ठेवते आणि जेणेकरून ना माझ्या मेकअप आरशातले जे वस्तू आहेत ते ह्या टेबलवर ठेवता येतील. आणि खाली ठेवलं तर ही का सारखेच घेणार होती, त्यामुळे इकडे जागा मोकळी करून ती ठेवली आहेत तिथे. आणि इकडे आता सगळे एक एक कप्पे मोकळे करते माझ्या वस्तू आहेत त्या. आणि यातला बराचसा कचरा निघणार आहे, कारण की मी खूप दिवस झाले त्याला हातच लावला नव्हता, पाहिलंच नव्हते काय एक्सपायर झाले काय नाही. त्यासाठी आता हे सगळं वेगळे करून ठेवते. आणि ज्या वस्तू अशा छोट्या मोठ्या आहेत त्या मी खालच्या ड्रॉमध्ये ठेवते, कारण की ही का उठली तर ती नक्की वरती येणार होती आणि ती सारखी हात लावत असते ना, घेत असते वस्तू, म्हणजे प्रत्येक वस्तूला हात लावून बघत असते, त्यामुळे मी ठेवत असते. आता हे सगळ्या वस्तू इकडे एका साईडला ठेवल्या. आता एक बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये मी बारीक सारीक पिना वगैरे आहेत, क्लिप्स असतील त्या सगळ्या याच्यात ठेवलेल्या आहेत मी. आणि ते आता खाली ठेवून देते या टेबलवर. आणि इकडे टिश्यू पेपर्स आहे, तर ते टिश्यू पेपर मला लागतातच शक्यतो दिवसभर नाही, पण रात्री झोपताना मला टिश्यू पेपर लागतो क्लीनअप करण्यासाठी. चेहरा वगैरे क्लीन करत असते. आणि या माझ्या काही बांगड्या आहेत, हिरवा चुडा म्हणतो ना आपण त्या टाईपमध्ये, ज्याच्या लग्नात जायचे त्या तिथे बांगड्या भरायचे, त्यामुळे त्या बांगड्या आता खूप झाल्या आहेत हिरव्या कलरच्या. आता मला मोजकंच बांगड्या ठेवायच्या आहेत, जास्त बांगड्या ठेवायचे नाही. ज्या हातात येतील तेवढंच मी बांगड्या ठेवणार आहेत. आणि त्यात व्यवस्थित रॅप करून ठेवते. आणि ही काही इकडे उठलेली तिला आवाज देते वरती आहे म्हणून, तर आता ती येईन वरती. आणि काही आईनीसुद्धा बांगड्या आणलेल्या आहेत, वैष्णवीला गेले होते ना, तर तिकडून काही बांगड्या आणलेल्या आहेत आमच्यासाठी, तर तो एक सेट आहे. आणि आता हे बारीक सारीक वस्तू इथे साईडला ठेवते. आणि टिश्यू पेपरचा जो गुलाबी कलरचा डब्बा आहे ना तो मला काढायचा होता, त्यात कारण की छोटे मोठे वस्तू ठेवून देणार होते. तो यूज नसता झाला, कारण की ना त्यामध्ये ना गोल राऊंड असलेले टिश्यू पेपर ठेवले जातात, पण तसे टिश्यू पेपर माझे काय अवेलेबल नाही, त्यामुळे मी तसंच ठेवलं होतं तो. आणि आता हे काही बँगल्स ते मी पिशवीत भरून ठेवून दिले आहेत वरती. डायरेक्ट दरवाजामागे हँगर आहेत तिथे मी लटकवले आहेत, कारण की ही का हात लावणार नक्की ती वरती आल्यानंतर, म्हणून मी ठेवले आहेत. आणि हा बॉक्स आहे ना तो पण, त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर बांगड्या आहेत, जुन्या माझ्या लग्नाआधीच्या बांगड्या ज्या मी सेट साडीवर ड्रेसवर मॅचिंग म्हणून घेतलेल्या, त्या मी ठेवलेल्या आहेत अजून जपून, येतात माझ्या हातामध्ये म्हणून ठेवलेल्या आहेत. आणि माझे पर्स वगैरे सगळे तिकडे दरवाजा मागे लटकून दिलेले आहेत. इथे वरती आता काही छोटे मोठे कॉस्मेटिकचे वस्तू आहेत ते सुद्धा मी आता इकडे ठेवून देत आहेत. हे बघा, आता ही एक बॅग आहे बांगड्यांची, त्याच्यामध्ये सगळ्या छोट्या वस्तू ठेवून दिलेल्या आहेत. दररोज नाही साफसफाई करता येत, पण आठवड्यातून किंवा 15 दिवसातून महिन्यातून जसा वेळ मिळेल तसा वेळ मी देत असते साफ करायला, कारण की दररोज उठून कोण करणार आहे, तेवढा वेळ तरी आहे का, नाही. त्यामुळे म्हटलं आता असे टाईम ठेवलेले आहेत, की टाईम टेबल बनवलं आहे की या दिवसाला हे करायचं, इतक्या दिवसांनी हे करायचं, जेणेकरून आपल्याला पण वेळ मिळतो स्वतःसाठी. आपल्या स्वतःला वेळ देणं खूप गरजेचं आहे आजकालच्या जमान्यामध्ये.
आणि इकडे आता मी कपडा घेऊन ना व्यवस्थित सगळं साफसूफ करून घेते आहे. धूळ कारण की खिडकी उघडी असते माझी, तर लावत नाही, फक्त पाऊस असेल त्यावेळेस मी लावून घेत असते. आणि हवा खेळती राहते आणि त्यामुळे खूपच धूळ येते. पडदा लावलेलाच असतो तरीही धूळ खूप येत असते आणि सारखा खिडकी बंद ठेवून ना वास मारत असतो, रूममध्ये वास येतो. त्यामुळे ना मी जास्त खिडकी लावून ठेवत नाही, थोडी का होईना पण ओपन ठेवत असते. आणि इकडे आता ओले कपडा करून ना मी जरा पुसून काढते, धूळ आहे ती निघून जाईल. आरसा वगैरे चांगलं पुसून घेत आहे. पुसतानीच मी फॅन चालू करून दिलेला, त्यामुळे लगेच ड्राय झालेला आहे. आणि इकडे आता मी वस्तू ठेवून दिलेल्या आहेत. बाहेरच्या वस्तू लगेच लावून देते आणि थोड्याच वस्तू ठेवणार आहे बाहेर, कारण की ही का सारखीच हात लावत असते म्हणून. तर छानपैकी माझं ड्रेसिंग टेबल आहे, जो मेकअप आरसा आहे तो सेट करून झालेला आहे. चला आता मी तुम्हाला दाखवते मी कसं सेट केलं आहे. आणि बराचसा कचरा निघाला आहे बाहेर एक्सपायर झालेला. चला मी तुम्हाला दाखवते मी ड्रेसिंग टेबल कसा सेट केलेला आहे. तर हा माझा ड्रेसिंग टेबल आहे आणि ते टेडी बिअर ठेवलेला आहे एका कोपऱ्यात. आणि हा तुम्ही पाहत असेल तर गिफ्ट आहे आणि हे डॉल आहे छोटीशी. आणि इकडे खाली काही वस्तू आहे निविया. हे गिफ्ट मी हबीला दिलं होतं ज्यावेळेस आमची ॲनिव्हर्सरी होती, त्यावेळेस मी स्वतः बनवलेलं आहे. आणि हे नाव जयू यांनीच टाकलेलं आहे हबीनी. तर ही छोटीशी डॉल त्यांना एका बँकॉकला फेस्टिवल होतं, तर तेथे गेम्स होते ना, त्या गेममध्ये जिंकली होती ही डॉल, तेव्हा त्यांनी त्याच्यावर नाव टाकलेलं आहे. आणि हे छोटे मोठे इथे पर्स ठेवलेले आहे. आणि हा आतमध्ये मी सेट केला आहे पूर्ण माझं ड्रेसिंग टेबल. मला एक ना कप्पा आहे तो मोकळा ठेवायचा होता, पण नाही राहू शकत कारण की ते सांगते तुम्हाला. तर इकडे एकदम वरच्या टॉपला ना ज्या जसं उठणं आहे किंवा एक्स्ट्राचं सामान आहे ते वर ठेवलेलं आहे मी. आणि हा शॅम्पू आहे वरती. आणि इथे आहे माझे कॉस्मेटिक मेकअप साहित्य, जे काय असेल ते स्किन केअरसाठी, नेल पेंट वगैरे, पावडर आणि आरसा आहे, मिरर. आणि इथं टिश्यू पेपर आहेत काही मला जे लागतात. आणि इथं हार सेट आहे. आणि हा टिश्यू पेपर ठेवण्याचा डब्बा आहे, यामध्ये टिश्यू पेपर ठेवलं जातं. आणि इकडे खाली बँगल्स आहे, हा बँगल्ससाठीच मी सगळा सेक्शन देऊन टाकलेला आहे. हिरव्या कलरच्या बँगल आहेत, जो हिरवा चुडा म्हणतो, आणि बाकीचे कलरमध्ये आहेत. तर हा एक मस्तपैकी सेट झाला आहे माझा मेकअप आरसा, माझा ड्रेसिंग टेबल. आणि त्याच्या खाली जो ड्रॉवर आहे ना, तो एक सेट केला आहे मी. ज्या नको असलेल्या वस्तू बाहेर काढल्यात. आता ही पाऊच आहे, तर हा पाऊच शेन, मी बँकॉकला असताना शेनवरून ना काही ड्रेस टॉप म्हणतो आपण, ते मी ऑर्डर केले होते. तर त्यावर मला हे गिफ्ट मिळालं होतं आणि खूप छान क्वालिटी आहे या बॅगची, त्यामुळे मी तसेच ठेवलं आहे. आणि खास करून असं मेकअप वगैरे ठेवण्यासाठीच मी घेतलेलं आहे. आणि हे इयरिंगसाठी स्टँड आता सध्या मी काही लावलेलं नाही आहे. आणि हे असंच बॉक्स ठेवला आहे. यांना मी पर्स गिफ्ट केली होती, तर हा बॉक्स छान वाटतो मला म्हणून मी ठेवला आहे, ज्यात मी छोटे मोठे वस्तू ठेवू शकते. आणि हा एक आहे असाच बॉक्स, त्यामुळे किरकोळ वस्तू ठेवलेल्या आहेत. तर हे थोडंसं सामान याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि हा मला लग्नात मला गिफ्ट दिलेला आहे. माझ्या आत्या आहेत पुण्याच्या, तर त्यांनी एक दिलेले आहे गिफ्ट. आणि याच्यामध्ये सुद्धा असं टिकल्या वगैरे, पिनअप आहेत, नेल पेंट काही ठेवलेले आहेत, वरती काही ठेवलेत आणि एक्स्ट्राचे आहेत त्याच्यात ठेवलेलं आहे. आणि हे बँगल्स आहेत अजून. तर ह्या सर्व आता यातल्या काही बँगल्स मला ठेवायचे आहेत आणि काही डिस्कार्ड करणार आहे, पण आता सध्या राहून देणार आहे. आणि बँगलमध्ये तुम्हाला सांगते, ही माझी खूप जुनी बांगडी आहे, आत्ता माझ्या हातात जात नाही आहे, पण याची डिझाईन एवढी छान आहे ना, मी त्यासाठी मी टाकून देत नाही आहे. आणि ही सुद्धा जुनीच आहे. आणि यात इहूच्या बँगल्स ॲड केलेल्या आहेत काही, तिला तिच्या आत्याने दिलेल्या आहेत. आणि मला मेकअप बॉक्स माझ्या आत्याने दिलेले आहेत. तर ते याला ठेवून देते, चेन नंतर लावेल. तर ओके.
आणि हा मला ड्रेसिंग टेबल दिला आहे माझ्या नानांनी, चुलत नाना लागतात ते माझे, तर त्यांनी मला हा ड्रेसिंग टेबल दिला आहे लग्नामध्ये. आणि खाली तर तुम्हाला माहिती आहे बुक्स वगैरे असतात खालच्या कप्प्यामध्ये, डॉक्युमेंट्स वगैरे. ओके, आणि तुम्हाला बुक कलेक्शन पण मी दाखवणार आहे. आणि ह्या टेबलवर असंच मी किरकोळ ठेवत असते बॉटल्स वगैरे ठेवण्यासाठी. हा फोटो तुम्ही ओळखत असाल, आम्ही बँकॉकला असताना हुआहिनला फिरायला गेलो तर तिथे सफारीमध्ये गेलेलो, तिथे हा फोटो काढलेला आहे आमच्या दोघांचा. आणि माझं आवरेपर्यंत ही काही इकडे काही खेळत होती, सामान काढून ठेवलेलं आहे. आता हे असं पिशवीमध्ये भरून ठेवायचं आहे, पण सध्या ती खेळते ना, मग मी तसंच वरती इथं टेबलवर ठेवत असते. आणि हा इथे कचरा निघाला आहे, एवढा कचरा मला टाकून द्यायचा आहे. ठीक आहे. हाय इहू, हाय कर, हाय. आणि बाहेरच्या साईडला मी जास्त काही ठेवलंच नाही आहे, कारण की ही का हात लावते त्यासाठी मी काही ठेवलं नाही आहे. सर्व आतमध्ये ठेवून दिलं आहे. हे बघा, ही अशी ओपन करत असते आणि त्याला लॉक पण नाही, त्यामुळे काही वस्तू मी आतमध्येच ठेवून दिलेल्या आहेत. असा सेट केला आहे माझा एक ड्रेसिंग टेबल. तर माझं आवरून झालं आहे, सेट करून झालेलं आहे. आता चहा प्यायचा आहे, खाली जाते. बाय बाय, बाय कर बाबांना, बाय. आई लवकर ये. चला आता आली. हबी चालले आहेत आता रिटर्न इंदोर, यात्रेसाठी आले होते, आता परत चालले आहेत आणि परत येणार आहेत आम्हाला न्यायला. तोपर्यंत मी इथेच थांबणार आहे, कारण की मला जायचं आहे माहेरी आईकडे, आणि मी उद्या जाणार आहे. उद्यापासून तुम्हाला माहेरचे व्हिडिओ पाहायला मिळतील. चला आता बाय बाय करतो आम्ही सर्वजण. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.